की बाबांनो, मी महाविकास आघाडी बरोबर आहे। नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी। तडीपार असलेल्या सराईत गुन्हेगाराकडून एक गावठी पिस्तूल व एक जिवंत काडतूस हस्तगत करण्यात आले आहे। सदरची कारवाई आज चाकण तालुका खेड जवळील आळंदी फाटा भागात गुन्हे शाखा युनिट 3 यांच्याकडून करण्यात आली। हरिओम गणेश पांचाळ, वय वर्ष 24, राहणार आळंदी, तालुका खेड, जिल्हा पुणे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे। गुन्हे शाखेला मिळालेल्या माहितीनुसार चाकण येथील आळंदी फाटा भागात आळंदी हद्दीतील तडीपार इसम पिस्तूल बाळगून उभा आहे अशी माहिती मिळाली। त्याप्रमाणे सदर ठिकाणी जाऊन सापळा रचून पांचाळ यास ताब्यात घेऊन अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ एक देशी बनावटीचे पिस्तूल व एक जिवंत काडतूस असा 51,000 रुपयांचा मुद्देमाल मिळून आला। सदर आरोपीवर चाकण पोलीस स्टेशन या ठिकाणी आर्म ॲक्टसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याशिवाय भोसरे, दिघे, आळंदे या पोलीस ठाण्यात देखील गुन्हे दाखल असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे। आळंदी पोलिसांच्या वतीने संपूर्ण शहरात शुक्रवारी रूट मार्च काढण्यात आला होता। विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी संपूर्ण आळंदी परिसरात मोठ्या पोलीस फौजफाट्यासह पथसंचलन केले। चाकणजवळील मेदनकरवाडी येथे खानदेश परिवार आयोजित दीपावली सांज कार्यक्रम येथे महायुतीचे उमेदवार आमदार दिलीप मोहिते यांनी भेट दिली। यावेळी आमदार दिलीप मोहिते यांनी महिलांशी संवाद साधला। खेड तालुक्यातील लाडक्या बहिणी माझ्या पाठीशी असल्याचा विश्वास आमदार दिलीप मोहिते यांनी यावेळी व्यक्त केला। राजगुरुनगर शहर येथे आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, भारतीय जनता पार्टी, शिवसेना व आरपीआय मित्र पक्षाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार दिलीप मोहिते पाटील यांच्या प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। शहरातील माता भगिनींनी आमदार दिलीप मोहिते यांच्या औक्षण करून स्वागत केले। महायुतीचे उमेदवार व खेडचे विद्यमान आमदार मोहिते यांनी यावेळी आपलाच विजय होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला। राज्यातील लेकी बाळींवर, चिमुकल्या बालिकांवर, सामान्य माणसावर अत्याचार होत असताना पोलीस स्टेशनमध्ये तक्रार घेतली जात नाही। या राज्यात कायद्याचे राज्य राहिलेले नाही। या सत्ताधाऱ्यांनी 1500 टिकल्या लाडक्या बहिणींना देऊन त्याचा डंका पिटण्यासाठी जाहिरातीवर कोट्यवधी रुपयांचा खर्च चालवला आहे। 1500 रुपये देऊन त्याची किळसवाणी जाहिरातबाजी करणाऱ्या या सत्ताधाऱ्यांनी बहिणीच्या नात्याचा सन्मान करण्याची मर्यादा ओलांडली आहे। शिवाय महागाई वाढून दाजींचा खिसा कापत असल्याची घाणाघाती टीका शिवसेनेच्या उपनेत्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी वाडा, तालुका खेड या ठिकाणी केली। खेड आळंदी विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार बाबाजी काळे यांच्या प्रचारासाठी पश्चिम भागातील वाडा या ठिकाणी जाहीर सभेत सुषमा अंधारे बोलत होत्या। खेड आळंदी विधानसभेचे उमेदवार बाबाजी काळे यांच्या वाडा या ठिकाणी झालेल्या सभेला मोठ्या प्रमाणावर पश्चिम भागातील महिला आणि नागरिकांनी गर्दी केली होती। यावेळी सुषमा अंधारे यांनी खेडचे आमदार आणि सत्ताधारी राज्यकर्ते यांच्यावर सडकून टीका केली। राष्ट्रवादी शरद पवार गटाचे इच्छुक उमेदवार अतुल देशमुख यांनी आपली उमेदवारी मागे घेतल्यानंतर ती काय भूमिका घेतात याकडे तालुक्याचे लक्ष लागले होते। अखेर अतुल देशमुख यांनी वाडा येथील महाविकास आघाडीच्या प्रचार सभेत उपस्थित राहून आपल्या तमाम समर्थक कार्यकर्त्यांना महाविकास आघाडीसोबत येण्याचे आवाहन केले। वाडा ग्रामपंचायतीच्या समोर झालेल्या सभेसाठी गर्दी मोठ्या प्रमाणावर झाल्यामुळे मंडपातील खुर्च्या काढून बैठक व्यवस्था संयोजकांना करावी लागली। या सभेत सुषमा अंधारे व अतुल देशमुख नेमकं काय म्हणाले थोडक्यात पाहूया। त्यामुळे मी हा निर्णय केला की या सभेमध्ये जायचा आणि माझ्या तमाम कार्यकर्त्यांना निरोप द्यायचा की बाबांनो, मी महाविकास आघाडी बरोबर आहे, सन्माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या बरोबर आहे, सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या बरोबर आहे, सन्माननीय राहुलजी गांधी यांच्या बरोबर आहे। त्यामुळे आपला निर्णय आता झालेला आहे। मला सांगा, माझ्या निर्णयाबरोबर कोण कोण आहे त्यांनी सगळ्यांनी हात वर करा। आता या पश्चिम पट्ट्यामधनं भीमाशंकरापासून जर पेटी चालू झाली तर पूरपर्यंत ही पेटी लीडने गेली पाहिजे आणि त्याची जबाबदारी आता तुमची सगळ्यांची आहे। खऱ्या अर्थाने बाबा शेठ, आता तुम्ही आमदार झालेत, तुम्हाला काय अडचण नाही, पण आमचा पश्चिम पट्टा फार मागे राहिलेला आहे। मी या सगळ्या गोष्टी जर बदलायच्या असतील तर बाबा शेठ, आमच्या पश्चिम पट्ट्याला वरदान ठरणारे हे 2 रस्ते आहेत आणि हे 2 रस्ते पुढील काळामध्ये आपण आता फॉलोअप घ्यायचे आणि त्या ठिकाणी आपल्याला त्याला मार्ग लावायचा। जो भीमाशंकरचा आराखडा झालेला आहे,
दुर्दैवाने त्या भीमाशंकरच्या आराखड्यामध्ये फक्त मंदिर आणि पेशवे कुंड याच्यापासनचा भाग आहे. मी मनापासून सांगतो, मी एखाद्या गोष्टीत उतरलो की ताकदीने उतरतो, गडबड लबाडी करत नाही. त्यामुळं माझं म्हणणं असं आहे आपल्या सगळ्यांना, काही झालं तरी बाबांनो, या तालुक्यातून या बाबाला हद्दपार करा. आपल्या मताच्या एक मताच्या जोरावर त्या ठिकाणी बाजूला होणार आहे. उद्याच्या काळामध्ये मोठा पैसा बाहेर पडेल, पण पैशाला किंमत देऊ नका. माझ्याबद्दल अफवा तयार केल्या जातील, त्या अफवांना किंमत देऊ नका. आणि तुम्हाला माहिती आहे की तुमचा अतुल भाऊ सरळ, प्रामाणिक आणि खरं बोलणार आहे. त्यामुळे कुठल्याही अफवांना बळी न पडता आपण मशालीच्या चिन्हापुढचं बटन दाबून बाबाशेठ काळे यांना विजयी करा, ही विनंती या निमित्ताने करतो. कल्याणमध्ये पोलीस स्टेशन मध्ये गोळीबार केला. ठीक आहे, मारून टाकला. काय परिस्थिती आहे? वाय दर्जाची सुरक्षा असणाऱ्या बाबा सिद्दीकीला आमदाराला जर मारतेत, वाय दर्जाची सुरक्षा असणारे, आपली काय बात आहे राजे हो? कुठे कायदा? काय या कायद्याची अवस्था? बरं, या सगळ्या पोलीस डिपार्टमेंटचा धाक का नाही? याची भीती का वाटत नाही? त्या आचारसंहितेचा कॅमेरा असेल तर नीट रेकॉर्ड कर रे दादा. मागणं लपडं नको, आईसाची बोलेन वैसाची बोलेन, काय ती एकदा नीट रेकॉर्ड करायचं. का पोलिसांचा धाक राहिला नाही? का पोलिसांबद्दल भीती वाटत नाही? कुणीही लुंगा सुंगा उठतो आणि पोलिसांच्या वर्दीवर बोलतो. ज्याची ऐपत नाही, ज्याची बौद्धिक क्षमता नाही, असा उठतो आणि पोलिसांबद्दल बोलतो. ती तिकडून कोकणातली आलेली चिल्लर चाराने बाराने त्यांनी उठायचं आणि बोलायचं. काय सांगतात पोलिसांचं? आता मी काय म्हणलं इज्जतीनं, ए बाबा रेकॉर्ड करा रे तुम्ही, कुणाला पुढे नको. तुमचं काम आहे रेकॉर्ड करायचं. तुम्हाला ऑर्डर आहे, रंग सावळाचा शब्द बांधा, मध्यम उंची केस, कुरळे पोशाख, साडी, भाषा मराठी, सदरील वर्णनाची व्यक्ती आपल्या हातीत आल्यावर तिचं भाषण ध्वनिचित्र मुद्रित करावं. ती व्यवस्था नसेल तर ध्वनी मुद्रित करावं. तीही व्यवस्था नसेल तर टंकलिखित करावं. काहीही करावं, पण भाषण रेकॉर्ड करावं. आहे की नाही? तुम्हाला ऑर्डर करावं. तुम्ही काय बिघडतंय त्यानं? पण ते काय सांगायला लागले? त्यांनी धमक्या द्यायला सुरुवात केली, पोलिसांनाच धमक्या द्यायला सुरुवात केली आणि कार्यकर्त्यांना सांगायला लागले, काय राडा करायचा ते करा, अजिबात घाबरायचं नाही. आपला बाप सागर बंगल्यावर बसलाय. सांगते कोण? आपला बाप सागर बंगल्यावर. मी परेशान. काय म्हणलं, मला जेवढं कळतंय नारायण भाऊचा पत्ता तर कणकवली आहे. पत्ता बदलला असला तर काय सांगता येते? बघितला पत्ता तपासून तर तिकडे सागर बंगल्यावर तर देवा भाऊच. काय लोक आहेत, बापाचा सुद्धा विसर पडावा ह्यांना. काय काय लोक आहेत हे. पुढे तिला सांगायचं, ए कुठल्या बदली करून टाकेल रे. पोलिसांना धमक्या. काय व्हिडिओ रेकॉर्ड करता? माझा व्हिडिओ रेकॉर्ड करून काय तुम्हाला तुमच्या बायकोला नेऊन दाखवायचंय का? भाषा. पोलीस हो, लक्षात ठेवा तुमचा किती अपमान केलाय ते. कशा पायी ह्याचा व्हिडिओ रेकॉर्ड करेल बरं कोणी? असा कोण चिकना वाढ तर ना असा सुरू झाला म्हणता संपते असं कोण? हा दादा हो, या देशात सगळ्यात मोठा कायदा आहे, या देशात सगळ्यात मोठी वर्दी आहे. आणि त्या कायद्याचा अपमान जर होत असेल, त्या कायद्याचा मान सन्मान जर इथली सरकार पक्षातली लोक ठेवू शकत नसतील, तर अशा लोकांना सत्तेत राहण्याचा अधिकार नाही, त्यांना खाली खेचावं लागेल. का गरजेची आहे ही निवडणूक? ही निवडणूक गरजेची आहे ती आमच्या लेकी बाईंच्या अब्रूची सुरक्षितता ठेवण्यासाठी. काय परिस्थिती? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून 87 मतदारसंघात उमेदवार दिले आहेत. या सर्व ठिकाणी शरद पवार यांना जाणे शक्य होणार नाही. यापैकी निवडक मतदारसंघात सभांचे नियोजन करण्यात आले आहे. तरीही ते 14 दिवसांत शरद पवार 56 सभा घेणार आहेत. यातूनही ज्या ठिकाणी गरज असेल त्या ठिकाणी सभा देण्याचे नियोजन केले जात आहे. खेड आळंदी मतदारसंघाची जागा देखील महाविकास आघाडीने प्रतिष्ठेची केली आहे. त्यामुळेच खेड आळंदीमध्ये प्रमुख नेत्यांच्या सभा घेण्यात येणार आहेत. त्यात शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याही सभा होणार आहेत. उद्धव ठाकरे 18 नोव्हेंबर रोजी खेड आळंदी मतदारसंघात सभा घेणार असून 13 नोव्हेंबर रोजी खुद्द शरद पवार खेड आळंदीमध्ये सभा घेणार आहेत. त्यामुळे पुढील काही दिवसांत खेड आळंदीचे राजकीय वातावरण ढवळून निघणार आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार बाबाजी काळे यांनी वाडा येथील सभेत विरोधी उमेदवारांवर जोरदार टीका केली.
विरोधी उमेदवार आमदार मोहिते यांच्या सभेला माणसे जमत नाहीत. 2019ची निवडणूक ही शेवटची संधी असे भावनिक आवाहन करून निवडून आले. आमदार मोहिते हे धनाढ्य उमेदवार असल्याने मला हिणवतात. माझ्याकडे पैसे नाहीत असा प्रचार करतात. मात्र माझ्याकडे धनशक्ती नसली तरी जनशक्ती असल्याचं काळे यावेळी म्हणाले. की समोरचा उमेदवार माझ्या ताकदीचा नाही, माझ्या हिशोबात बसत नाही, त्याच्याकडे पैसे नाहीयेत. अरे तुझ्याकडे पैसे आहेत म्हणून पैशाच्या मस्तीवर तू धनशक्तीवर जर उभा राहत असेल तरी तालुक्यातील जनशक्ती माझ्या बरोबर आहे. आणि कालच सुधीर भाऊंनी सांगितलं की बाबा शेठ घाबरू नका, आम्ही सगळे तुमच्या बरोबर आहेत. या निवडणुकीमध्ये धुराळा करून टाकू आपण. धुराळा केल्याच्या नंतर या माणसाला रडत घरी पाठवू. अशी सगळी व्यासपीठावरील बलाढ्य मंडळी, माझी मायबाप जनता माझ्या बरोबर आहे. पहिल्या दिवसापासून प्रत्येक जण काहीतरी सहकार्य करतोय आणि मी सुद्धा काही कमी पडणार नाही. निवडणूक लढवायची म्हणून माझी सुद्धा स्वतःची तयारी काही ना काहीतरी असेल. परंतु या सर्व गोष्टी पाहिल्याच्या नंतर 3 दिवसात आपल्या प्रचार यंत्रणेमध्ये मिळणारा प्रतिसाद पाहून ताई यांच्या पायाखालची वाळू सरली. ठेकेदारी यांचीच, नवीन 5वा टप्पा चाललाय तिथं लेवलिंग पण कॉन्ट्रॅक्ट यांचंच, एसीजेड मध्ये कामं चालली यांच्याच पुतण्याची. त्याच माध्यमातून पुनर्वसनाचे प्रश्न ताई या तालुक्यामध्ये खूप मोठे आहेत. खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने भात पिकाची कापणी करण्यास शेतकरी प्राधान्य देत आहेत. मजूर टंचाईवर चांगला पर्याय असल्याने शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणावर आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब केला जातोय. यामुळे मिनी हार्वेस्टर म्हणजेच भात कापणी यंत्र शेतकऱ्यांना वरदान ठरते आहे. संत वाहणारी इंद्रायणी, रंगीबिरंगी साड्या परिधान करून नटलेल्या महिला, वारकरी विद्यार्थ्यांचे भजन आणि मावळत्या सूर्याला साक्षी ठेवून फटाक्यांची आतषबाजी करत उत्तर भारतीय स्त्रियांनी इंद्रायणी काठी सूर्याला अर्घ्य देत छटपूजा उत्साहात साजरी केली. आळंदीमध्ये मोठ्या संख्येने उत्तर भारतीय बांधव एकत्र आले होते. यंदाच्या कार्तिकी वारीसाठी अंदाजे 8 लाख भाविक आळंदीत येण्याचा अंदाज आहे. विधानसभा निवडणुकीत प्रशासन व्यस्त असताना कार्तिकी यात्रेमुळे प्रशासनावर दुहेरी ताण येणार आहे. खेड तालुक्याला मोठी निसर्ग संपदा लाभली आहे. भगवान शंकराच्या 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग खेड तालुक्यात भीमाशंकर येथे आहे. अलंकापुरी श्री क्षेत्र आळंदी हे खेड तालुक्यात आहे. पर्यटनाच्या जागा खेड तालुक्यात खूप आहेत. खेड तालुक्यातील अतिपश्चिम भाग तर पर्यटनाच्या दृष्टीने खूपच महत्वाचा आहे. उंच डोंगररांगा, घनदाट झाडी, सोबतीला मावळ मुलूक, आजूबाजूला जंगल अशा प्रकारे खेडच्या पश्चिम भागातील भूभाग आहे. गिरीभ्रमण व गिर्यारोहक यांची पहिली पसंती खेड तालुक्याला असते. भीमा, आरळा, भामा या नद्यांचा उगम सह्याद्रीच्या डोंगररांगात होतो. भीमा नदीवर चासकमान, आरळा नदीवर कळमोडी तर भामा नदीवर आसखेड येथे धरणे आहेत. खेड तालुक्याच्या पश्चिम भागात पर्यटनाला चालना देण्याची गरज आहे. गुजरातचे संत श्री जलाराम बाप्पा यांची 225वी जयंती विविध सामाजिक धार्मिक उपक्रमांनी आळंदीमध्ये उत्साहात साजरी करण्यात आली. चाकणपासून जवळच चाकण शिक्रापूर रस्त्यावर असलेल्या सुकल्या डोंगरावर वेगवेगळ्या प्रकारची रानफुले बहरली आहेत. या फुलांचा दरवळ या भागात पसरला असल्याचे या भागात फिरण्यासाठी जाणारे नागरिक सांगतात. या परिसरातील वन हद्दीचे आणि झाडे फुलांचे संवर्धन होण्याची निसर्गप्रेमी नागरिकांची इच्छा आहे. आणि पूर्ण डोंगरामध्ये खूप असे प्रमाणात हा मोगरा आहे आणि रानजाई म्हणून याला ओळखलं जातं. असा सुंदर खूप असा वास येत आहे. चाकण शिक्रापूर रोडवर जो सुकल्या डोंगर आहे त्याला सुखदेव डोंगर म्हणतात. ह्या डोंगरावरती वेगवेगळ्या प्रकारची फुलझाडे आहेत. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.